नमस्कार शेतकरी मित्रांनो. जर मित्रांनो तुम्हाला शेळी पालन करायचं असेल आणि महत्त्वाचं म्हणजे शेळी पालनामध्ये दुधावरती जर काम करायचं असेल, शेळीचे दुधावरती दुधाचा व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल शेळ्याचं, तर शेळ्या कोणत्या आणि कशा पद्धतीच्या आणि कोणती जात ही शेळ्याची निवड करावी, तर याच्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो. सुरुवात करूया जे आपण गावरान शेळी आहे मित्रांनो. माझं तर गावरान शेळी पालन आहे, ते पण फिरस्ती शेळी पालन. तर याच्यामध्ये काय होतं आहे मित्रांनो, गावरान शेळीमध्ये शेळ्या ह्या पिल्लांची वजन वाढ काही चांगल्या पद्धतीनं होत नाही. आणि होती मित्रांनो, जर शेळ्या आपल्या चांगल्या मापाच्या जर शेळ्या राहिल्या किंवा मोठ्या मापाच्या शेळ्या जर याच्यामध्ये असल्या, तर याच्यामध्ये सुद्धा हे फायदेशीर व्यवसाय आहे. आणि दुधावरती थोडंसं कमी असतं आहे दूध, तर हे थोडं साठी परवडत नाही मित्रांनो. दूध व्यवसाय ह्या शेळीतून हे चांगल्या पद्धतीने होत नाही. तर दुसरा जर म्हणायचं झालं मित्रांनो, बिटल शेळी. तर बिटल शेळी जर तुम्ही आज घ्यायला गेले मित्रांनो, तर चांगल्या क्वालिटीची आणि चांगल्या ब्लड लाईनची जर तुम्ही एक शेळी घेतली, तर बिटल जगा साधारणतः 60, 70, 80 हजारापर्यंत एक एक शेळीची किंमत आहे मित्रांनो. 40 ते 80 हजारापर्यंत चांगल्या पद्धतीची शेळी. तर 70-80 पर्यंत जातीच मित्रांनो. 60-60, 70-70 हजार एक एक शेळीची किंमत आहे. साधारणतः एक बैलजोडीची किंमत एका शेळीची आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीचे ते शेळ्या तुम्ही जर घ्यायला गेले मित्रांनो, तर ते आपल्या इकडं सुटेबल होईल का नाही, तर ते प्रश्न वेगळा आहे मित्रांनो. जर नवीन असाल तर त्याच्यामध्ये जर तुम्ही उतरला, तर बायचान्स जर काही तुम्हाला संगोपन जमला नाही, तुमच्याजवळ तशा मागाड शेळ्या जर दगावल्या मित्रांनो, तर त्याच्यामध्ये तुमचं खूप नुकसान होऊ शकतं आहे. 60-60, 70-70 हजार हे खर्च करून एक एक शेळी जर तुमच्याजवळ अशा 2-3 शेळ्या दगावल्या मित्रांनो, किंवा बायचान्स एक दगावली आणि तुम्हाला संगोपन जमला नाही. आणि दुधाचं जर म्हणलं मित्रांनो, तर दूध आपल्याकडे ती सूट होईल तेव्हा चांगल्या पद्धतीचं दूध देईल. पण मला वाटत नाही मित्रांनो दुधासाठी हे शेळी पालनामध्ये तुम्ही बिटलमध्ये उतरावं. तर हे ब्रिडिंगच्या या बोकडं गिकडं तयार करण्यासाठी तुम्ही ह्या शेळी पालनात उतरू शकता. चांगल्या पद्धतीचे जर ब्रिडिंगचं याला मागणी आहे, तर ब्रिडिंगच्या क्षेत्रात याला जास्त मागणी आहे. तर जर दुधाचं म्हणलं मित्रांनो, तर एक नंबरमध्ये येईल ती शेळी, जर माझ्या मतीनं सांगतोय, काठेवाडी शेळी मित्रांनो. काठेवाडी शेळी ही दुधाला खूप चांगली आहे. आणि मी स्वतः सांगतो मित्रांनो, जे सत्य आहे ते सांगण्यात काही हरकत नाही. तर शेतकरी मित्रासाठी आपण हे सत्य सांगतोय, म्हणजे सत्य आहेच. आपलं फिरस्ती आहे मित्रांनो, गावरान आहे आपलं, पण गावरानला सुद्धा आणि बिटलला सुद्धा मात देणारी ही शेळी म्हणजे काठेवाडी शेळी मित्रांनो. काठेवाडी शेळी पालनामध्ये जर बंदिस्त करायचं जर विचार केला मित्रांनो, तर बंदिस्त शेळीपालन हे होऊ शकते, पण याला चारा भरपूर असा वेगवेगळ्या पद्धतीचा लागेल आणि याला थोडं हे करावं लागेल मित्रांनो तुम्हाला, मुक्त संचारसारखं थोडंसं, तेव्हा दुधाला तुमचे ह्या शेळीपालनामध्ये वाढ होती. आणि दूध देणारी क्षमता म्हणजे याचं शेळी एका टायमाला 2-2 ते 3-3 लिटर दूध देण्याची क्षमता आहे मित्रांनो ह्या शेळ्यांची. दुधासाठीच ओळखली जाते मेन म्हणजे काठेवाडी शेळी. तर दुधासाठी जर तुम्हाला दुधावरती काम करायचं असेल शेळ्याच्या, तर काठेवाडी शेळी ही माझ्या मतीनं सांगतो आहे मित्रांनो, एक नंबरमध्ये तुम्हाला शेळी फायदेशीर ठरेल शेतकरी मित्रासाठी आपल्या. शेळी दुधाला, आणि जर तुम्ही पिल्लांसाठी जर समजा कटिंग मार्केटसाठी जर काम करत असाल शेळी पालनात, तरीही सुद्धा मित्रांनो शेळी चांगल्या पद्धतीचं तुम्हाला याच्यातून ह्या शेळीपालनातून व्यवसाय होऊ शकतो आहे. जे तुमचं कटिंग मार्केटसाठी काम करत आहात, तर हे शेळी मित्रांनो दूध याला जास्त आहे. आणि दूध जास्त असले ह्या कारणामुळे काय होतं आहे, शेळीचे पिल्ले हे चांगल्या पद्धतीनं वाढतात. आणि वाढ झाली मित्रांनो, तर याच्यामध्ये फायदा होतो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये